बदलापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौरंग शिक्षा दोषींना देण्याची गरज आहे, अशी मागणी अभिनेता रितेश देशमुखने केली आहे. ही चौरंग शिक्षा म्हणजे काय आणि ती कशी दिली जाते याबद्दल जाणून घेऊया. पुण्यापासून 9 कोसांवर असलेल्या रांजेगावचा पाटील बाबाजी उर्फ भिकाजी गुजरने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला बोलावून घेतलं. सर्वांसमोर महाराजांनी त्याची चौकशी केली आणि त्याअंती गुन्हा सिद्ध झाला. गुन्हा इतका गंभीर होता की त्यासाठी साधी शिक्षा दिली तर रयतेत उठसूट कोणीही हे दुष्कर्म करेल याची महाराजांना जाण होती. तेव्हा त्यांनी चौरंगाची शिक्षा देण्याचं फरमान दिलं होतं. चौरंग म्हणजे आरोपीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करणे. या शिक्षेची अंमलबजावणी ही लगेच झाली होती. ही गुन्हा केला तरी स्वराज्यात त्याला पाठीशी घातलं जात नाही, हे या घटनेवरून सिद्ध झालं होतं. अशी शिक्षा बदलापूर प्रकरणातील नराधमाला करा.